आमचं आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी हे वक्तव्य केलंय। आम्ही रेनकोट घालून फिरतोय, ही गंमत आहे, महाजनांचा सवाल पाहिला। संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोय आणि त्याच्याच औचित्यावर या मोठ्या आंदोलनाला आम्ही माफक स्वरूप दिलंय। मात्र आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंटून टाकावं, लोकांनी ते जाऊ नये, आम्हालाच कुठेतरी थांबवावं, याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये IMDनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटी सारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं जे बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीसांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलंय। बरोबर आहे, आम्ही ढगफुटी केली आणि आम्ही वर पाणी पाठवलं आणि ते खाली आलेलं आहे। मला वाटतं यांच्या डोक्याची क्यूकर अशी वाटते मला। आपण काय बोलतोय काय नाही, राज्यातली जनता किती अडचणीत आहे, कोणत्या परिस्थितीतून आपण जातो आहोत, हा निसर्गाचा म्हणजे अगदी इतक्या कमी वेळेमध्ये उच्चांक पावसाचा आजपर्यंत झालेला इतक्या वर्षातला, आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं त्याला थोडं भान राहिलं पाहिजे। आपण काय बोलतो, काय बोललं पाहिजे कमीत कमी। मग हे काय गंमत चालली का, उगाच आम्ही रेनकोट घालून फिरतात का? सगळं जलमय, अर्धा म्हणजे किती 6-7 जिल्हे हे अतिशय जलमय झालेले आहेत आपण बघता आहात, आणि त्यांनी असं बोलावं। आणि काँग्रेसची आता काँग्रेसकडून काही अपेक्षाही नाही म्हणा, तर काय तिथे राहिले नाही कुठे काही।